सुमन, तुलची साड्या आणायला लावल्या होत्या, त्या आणल्या ना साड्या? मामाचा आजच फोन आला होता. हा केव्हा निघत आहे तुम्ही लोक? लग्नाचं घर आहे, आपले पोरीची बाजू आहे, तर मामानं सांगितलं आहे का लवकर लवकर या ना. सोनाराकडे जाऊन चंदासाठी जो दागिना केलाय तो पण घेऊन येशील. आई, सर्व तयारी झाली आहे, फक्त चंदाचा दागिना घेऊन यायचा आहे, तेवढंच बाकी आहे. ठीक आहे. हा बघ, रामू आला, याच्यासोबतच जा. मालकीन बाई, हे मालकानं तुम्हाला द्यायला लावलं आहे. काही महत्वाची कागद आहे म्हणते, चांगल्यानं जपून ठेवायला लावले आहे. आता एवढं भाषण नको देऊ, ते समजते मला कुठं ठेवले पाहिजे म्हणून. आई, तो चांगल्यानं सांगून राहिला. म्हणजे मी का हुशार नाहीये का तो मला असं सांगून राहिला? तर मला कुठं कोणती वस्तू ठेवली पाहिजे हे बरोबर समजते. रामू, तुला माहित आहे का, माझ्या भावाच्या पोरीचं लग्न जमलं आहे. पोरगा खूप श्रीमंत आहे. माझा भाऊही काही कमी श्रीमंत नाहीये, खूप धूमधडाक्यात लग्न करत आहे आपल्या पोरीचं. मी सुमनसाठी तर त्याच्यापेक्षा श्रीमंत मुलगा पाहणार आहे, तर त्याच्यासोबत आपल्या सुमनचं लग्न लावून देईन. आई, एवढं बोलण्याची का गरज आहे? गरज राहते, असेच लोक गावात जाऊन सांगते का आपण किती श्रीमंत आहे. ठीक आहे, आता जाऊ का मी सोनाराकडे? रामू आला तर त्याच्यासोबत जाते. ठीक आहे, जा. रामू, रामू थांब ना, असं एकटाच काऊन जात आहे? मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. मला वाटते सुमन, आपण हे सगळं थांबवायला पाहिजे. मला माहित आहे मी तुझ्यावर खूप प्रेम करतो, तर तूही माझ्यावर खूप प्रेम करते, पण आपलं लग्न होणं अशक्य आहे. असं नको बोलू रामू, मी तुझ्याशिवाय कोणाचाच विचार नाही केला आजपर्यंत. नाही सुमन, मी तुझी बरोबरी नाही करू शकणार. माझ्याकडे बघ एक वेळा, तर तुझ्याकडे बघ. तुझे कपडे बघ, माझे कपडे बघ. एवढ्या श्रीमंतीत मी तुला नाही ठेवू शकणार. असा का बरं बोलत आहे तू? मी तुझ्याकडे पाहून तुझ्यावर प्रेम केलं आहे. तू गरीब आहे की श्रीमंत आहे हे बघून नाही. मला माहित पडलं आपण का आहे हे पाहूनच आपण प्रेमाचा विचार केला पाहिजे, नाही तर नाही. असं नको बोलू रामू. मी बरोबर बोलत आहे सुमन. आज तुझ्या आईच्या गोष्टी ऐकून मला खरंच समजलं का मी खूप मोठी चूक करत आहे. तुला एवढ्या ऐश्वर्यातून काढून मी माझ्या गरिबीमध्ये आणत आहे. तुला या गरिबीची सवय नाही आहे ग सुमन. माझ्या मनात तू नेहमी राणीसारखी आहे आणि राणीसारखीच राहशील, पण माझ्या घरामध्ये मी तुला राणी कधी बनवून नाही ठेवू शकणार. मला तसं जीवन नाही पाहिजे आहे रे रामू. मला एकदम साधं आणि सरळ जीवन पाहिजे आहे, म्हणून तर मी तुझी निवड केली आहे. आईचं बोलणं मनावर नको घेऊ. आता तर मला खूप शिक्षण घ्यायचं आहे, लोकांसाठी काहीतरी करायचं आहे, खास करून बायकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यांना रोजगार मिळवून द्यायचा आहे, त्यांना आपल्या पायावर उभं करायचं आहे. ह्या गोष्टीसाठी तर नेहमीच मी तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा हाक मारशील मी तुझ्या बरोबर आहे, पण तू लग्नाचा विचार सोड. मला खूप इच्छा असली का तू माझी बायको बनली पाहिजे, पण हे नाही होऊ शकत. आणि मी पण तुझ्याशिवाय कोणासोबत लग्न नाही करणार. जर माझा लग्नाचा विषय निघला पण ना घरी, तर धावत पळत येऊन तुझ्यासोबत लग्न करी. ठीक आहे, बघू का करायचं आहे. तर आता चल, पहिले आईने सांगितलेलं काम करून घेऊ. चल. रामू, इथं का करून राहिला? मालकीन बाई, झाडातला कचरा साफ करून राहिलो. तुला तर जेव्हा पाहिलं तेव्हा टाइमपास करायला पाहिजे. मालक दिसले का? हो मालकीन बाई, इकडेच आहे. राहू दे, तू आपलं काम कर, ते येऊनच राहिले. ठीक आहे मालकीन बाई. ऐकलं का, मला तुमच्यासोबत खूप महत्वाचं बोलायचं आहे. बोला ना, तर का बोलायचं आहे? सुमन, जा तू चहा बनवतोपर्यंत. ठीक आहे आई. मला तुमच्यासोबत सुमनच्या लग्नाबाबत बोलायचं आहे. आता माझ्या भावाकडे जे लग्न नव्हतं का? हो, मला तर माहीतच आहे ना, मी पण आलो होतो. तिथं सुमन एका परिवाराला खूप आवडली आहे. परिवार खूपच श्रीमंत आहे. श्रीमंत जरी असला तरी सर्व चौकशी करावं लागेल ना? हो, ते सर्व आम्ही बघितलं आहे, म्हणून तर तुमच्यापर्यंत विषय आणला ना. पण सुमनला आता शिक्षण वगैरे घ्यायचं आहे, त्याच्यानंतर पाहू आपण तिच्या लग्नाचं. असं स्थळ पुन्हा पुन्हा चालून येणार नाही, म्हणून आताच आपण लग्नाचं जे काही आहे ते ठरवून घेऊ. सुमनला विचारून घेऊ एक वेळा. तिला का समजते ह्या सर्वांबद्दल? लहान आहे ते सध्या.
ठीक आहे, पाहू. रामू, तू चौधरी साहेबांकडे जा. ते काही पैसे देणार आहे, ते घेऊन ये. हो मालक. ठीक आहे. ठीक आहे, पाहू का करायचं आहे तर. मालक, मालक, मालकीनबाई, मालकीनबाई. हा दामू कोण ओढून राहिला एवढं? काय झालं रे दामू, एवढा ओढून कशाला राहिला? मालक, मालकीनबाई, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. कोणती? रामू न छोट्या मालकीनबद्दल. कोणती गोष्ट? ते दोघं नेहमी नदीच्या काठावर नाहीतर गावाच्या बाहेर भेटते. हो, तर रामू सोबत आम्हीच तिला पाठवतो कोणतेही काम असले तर. नाही मालक, तुम्ही समजून नाही घेत आहे. रामू बहुतेक लहान मालकीनबाईला फसवून राहिला. मी तर हेही ऐकलं आहे का ते दोघं लग्न करणार आहे. जे तोंडात येईन ते बडबडू नको. हो ना, काही बोलून राहिला आपल्या पोरीबद्दल. मी खरं बोलून राहिलो मालक. जर हे खोटं असेल तर तुम्ही जे शिक्षा द्याल ते मला कबूल आहे. गावातल्या 2-3 जणांना त्यांनी बघितलं आहे. मी त्यांना बोलून आणतो. हे गोष्ट आजपासून इथंच्या इथं विसरायची. न ज्या ज्या गावातल्या लोकांना हे पाहिलं आहे त्यांनाही विसरायला लावायचं. पाहतो मी का करायचं आहे तर. पण ही गोष्ट कुठं बाहेर गेली नाही पाहिजे. नाही मालक, नाही जाईल. न तू जा, रामूले बोलावलंय म्हणून सांग. ठीक आहे मालक. तुमचं लक्ष राहते का नाही राहत पोरीवर? माझं लक्ष तर राहते बरोबर, पण ह्या रामूनं असं कसं केलं? त्याच्यात फक्त रामू दोषी नाहीये, तुमची पोरगी पण तेवढीच दोषी आहे. तुमच्या भावासोबत बोला ना, आपण लग्न लवकरच पक्क करून घेऊ. मी आताच बोलतो फोन करून. हे सर्व काही जे चाललं आहे ना, ते रामू न सुमनने बिलकुल नाही माहित पडलं पाहिजे. मी रामूले काही दिवसासाठी बाहेर गावी पाठवतो. ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल तसं. आपण जे काही बोललो ते रामूले आणि सुमनले बिलकुल कळलं नाही पाहिजे. ठीक आहे, जा आता तुम्ही. रामू येईनच, मी रामू सोबत बोलतो. मालक, मी चौधरी साहेबांकडे जातच होतो, तर दामूनं सांगितलं तुम्ही न बोलवलं आहे म्हणून परत आलो. हो, तुला आताच्या आता 15 दिवसासाठी तरी एका गावाला जायचं आहे. तिथं काही काम आहे आपलं, ते पूर्ण करून यायचं आहे. कुठं मालक? तुला काही दिवसासाठी कोपरगावला जायचं आहे. तिथं आपलं काही काम थांबलेलं आहे, ते तुला पूर्ण करून यायचं आहे. काम काय आहे मालक? ते तिथं गेल्यावर तुला समजेलच. तू आताच्या आता निघ. ठीक आहे मालक, तुम्ही जसं म्हणाल तसं. आई, आपल्याकडे कोणता कार्यक्रम आहे? एवढी तयारी चालू आहे. एक छोटासा कार्यक्रम. एक काम कर, तू बाजारात जा, न तुला जे काही आवडते ते सर्व घेऊन ये. मी कशाला आणू? अरे, घरी एवढा कार्यक्रम आहे तर तू का जुन्या कपड्यावरच राहशील न जुने दागिने घालून राहशील? जे पाहिजे ते घेऊन ये. न साड्या जास्त आण तुझ्यासाठी. आता साड्या का बरं? आता तुझंही लग्न लवकरच होईल, मग साड्या नाही पाहिजे आपल्यापाशी? आई, रामू कुठे आहे? मी त्याच्यासोबतच गेली असती. रामू बाहेर गावी गेलाय, तुझ्या बाबांना काही कामासाठी पाठवलेलं आहे. दुसऱ्या कोणाला घेऊन जा. ठीक आहे. झाली का मग सर्व लग्नाची तयारी? जसं लग्न लवकरच निघलं, तयारी करायला का लागते? ते बा, नवरी पण आली आपली. अरे, तुम्ही सर्व केव्हा आले? आई, तू तर मला सांगितलंच नव्हतं का मामी ताई सर्व येणार आहे म्हणून. आता घरी कार्यक्रम राहिला आता येईनच ना. आता का सांगावं, एका पोरीनं तर लवकरच नंबर मारला लग्नाचा. लग्नाचा? कोणाचं लग्न? मजाक करण्याची आदत आहे. तुझंच लग्न आहे. माझं लग्न? कोणाशी? पहा, पुन्हा मजाक करून राहिली. सर्व माहिती आहे बरं, पण तुमच्यापाशी पहा कशी करत आहे. एक काम कर मीना, तुम्ही लोक आताच आले तर जा, थोडंसं आराम करा. मी तुमच्यासाठी काही खाण्यासाठी पाठवतो. ठीक आहे ताई. आई, कोणाचं लग्न आहे आपल्या घरी? तुझंच लग्न आहे आपल्या घरी. पण तुम्ही लोकांनी मला काहीच नाही विचारलं. त्या रामू सोबत लग्नाची स्वप्न पाहताना तुला काही वाटलं नाही? आपल्या आई वडिलाचा किती अपमान होईल हे लग्न झाल्यावर. आई, कोणता अपमान होणार आहे? रामू किती सरळ साधा आहे. त्या सरळ साध्यानं पोट नाही भरत पोरी. आम्ही जे स्थळ आणलं आहे त्याच पोरासोबत तू लग्न कर. आता हा विषय कुठेही काढायचा नाही. असं कसं होईल? मी रामूशिवाय कोणासोबत लग्न नाही करू शकत.
मी आता जाते न रामूल शोधते. प्रकाश, बोलू, तुम्ही रामूला कुठं पाहिलं का? ताई साहेब, रामू तर काही दिवसासाठी बाहेर गावी गेला आहे. तुम्हाला माहित आहे तो कुठे गेला तर? आता लक्षात नाही येऊन राहिलं ताई साहेब. त्यानं नाव तर सांगितलं होतं गावाचं. बहुतेक कोपरगाव आहे. का झालं ताई साहेब? काही नाही, माझे घरातले माझं जबरदस्ती लग्न लावत आहे. अरे बापरे, आता कसं कराल तुम्ही? रामू पण बाहेर गावी गेला आहे. आता मी कोणाला सांगू? तुम्ही काळजी नको करा ताई साहेब. रामू जसा आला तसं आम्ही तुमच्याकडे त्याला पाठवून देऊ. ठीक आहे, पण नक्की माझा निरोप सांगा. हो ताई साहेब. जा तुम्ही घरी ताई साहेब. रामू जसा आला तसं तुमच्याकडे पाठवू. बाई, बरोबर सांभाळून राहशील. आई, रामू. आता ते विषय सोड ना, आपला संसार कर चांगला. पण आई, निघा आता तुम्ही, नाही तर तुम्हाला उशीर होईन तुमच्या गावापर्यंत जासाठी. रामू, कुठे गेला होता तू? अरे, मालकानं कोपरगावले पाठवलं होतं. तिथं खूप महत्वाचं काम होतं, ते पूर्ण करून आलो. अरे, पण तुला इथं का झालं माहिती आहे का? अरे, पण मी गेल्यावर इथं का झालं? मालकानं ताई साहेबाचं लग्न जबरदस्ती लावून दिलं आहे. नाही नाही, तू खोटं बोलून राहिला ना? मी खोटं नाही बोलून राहिलो, मी खरं बोलत आहे ना. मालकानं पुन्हा तुला एक निरोप द्यायला सांगितलं आहे. काच्या नंतर तू कधी कामावर नाही यायचं. निघतो मी आता. तुला काही मदत लागली तर सांगशील मग. असं कसं झालं? मी इथं पाहिजे होतो. सुमनने माझ्या मदतीची खूप गरज होती. काही दिवसानंतर. ह्या काकू का बरं रडत आहे इथे बसून? मगाशी त्यांना कोणीतरी इथे सोडून दिलं, तेव्हापासून ते इथे बसून रडत आहे. कोणी सोडलं? आम्हाला नाही माहिती कोणी सोडलं तर. काकू, काय झालं? तुम्ही का बरं रडत आहे? काही नाही रे बेटा. तुम्ही सांगाल नाही तर आम्हाला कळेल कसं? माझा मुलगा मला इथे सोडून गेला. तो म्हणत आहे की माझ्या घरी राहायचं नाही. आता मी का करू, मला काही समजून नाही राहिलं. काळजी नका करू काकू, आपण तुम्हाला एखाद्या वृद्धाश्रम मध्ये ठेवू. पण वृद्धाश्रम मध्ये जाण्यासाठी माझ्याकडे काही पैसे नाही बेटा. आपण जिथे पैसे नाही लागत तिथे जाऊन बघू. ताई, इथे जवळच एक महिलांसाठी चांगली संस्था आहे. तुम्ही तिथे न्या काकूला. तुम्हाला माहिती आहे का कुठे आहे तर? हो, इथे जवळच आहे, ओमकार नगर मध्ये. त्या संस्थेचं नाव सुमन आहे. ठीक आहे काकू, चला आपण जाऊ. थांबा काकू, मी कोणी आहे का तर पाहून येते. अरे सुमन, तू किती वर्षानंतर भेटली? रामू, तू इथे कसा? ही माझीच संस्था आहे. मी इथे निराधार महिलांसाठी काम करतो. महिलांना इथे रोजगार मिळवून देतो. राहण्याची सोय नसेल तर ती पण करून देतो. हे तुझंच तर स्वप्न होतं ना, तेच आज मी पूर्ण करत आहे. अरे वा, तू खूप छान काम करत आहे. ह्या काकू कोण आहे? का बरं रडत आहे ह्या काकूला यांच्या मुलांनी रस्त्यावर सोडून दिलं आहे. आता तुझ्या मदतीची यांना गरज आहे. हो, का बरं नाही. थांब, नर्सला बोलवतो मी. तुम्ही बोलवलं का सर? हो, ह्या काकूंना घेऊन जा तुम्ही. काकू, जा ह्या ताईंसोबत. खरंच तू खूप छान काम करत आहे. हे तुझं स्वप्न होतं ना, ते मी पूर्ण करत आहे. लग्न झालं तुझं? लग्नाचा विचार मी फक्त तुझ्यासोबत केला होता आणि ते अशक्य होतं. पण तुझं स्वप्न तर मी पूर्ण करू शकलो ना. चल, आपली संस्था तुला दाखवतो. हे बघ, अशा प्रकारे निराधार बायका आपल्याकडे काम करतात. अशा प्रकारे त्या स्वावलंबी बनल्या आहे. जसं तुला तुझं स्वप्न पूर्ण करायचं होतं, तसं स्वप्न मी इथे तुझं पूर्ण केलेलं आहे. हो, पण मी तुला जे वचन दिलं होतं की तुझ्याशिवाय कोणासोबत लग्न नाही करणार, ते मी पूर्ण नाही करू शकली. तू तुझ्याकडून प्रयत्न केले, पण जे नशिबात होतं ते झालं. आता तू सुखी राहा फक्त. आणि तुझ्या स्वप्नाची काळजी करू नको, ते पूर्ण करायला मी आहे. आणि जर तुला कधी वाटलं का इथे येऊन काम केलं पाहिजे, तर ही संस्था तुझीच आहे.
खरंच आज मला तुझा खूप अभिमान वाटत आहे.